नागपुरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे। पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे। 15 मार्चच्या सकाळच्या सुमारास पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते। यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कडबी चौक येथे मोतीबाग चौककडे एक महिंद्रा बेलोरा पिकअप मधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोला हायस्कूल जवळ सापळा रचला। काही वेळात संशयित बेलोरा पिकअप दिसताच पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला। मात्र वाहन थांबताच चालक आणि त्याचा एक साथीदार गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाले। पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 6 जिवंत गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने चारा पाणी न देता बांधून ठेवलेली आढळून आली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जनावरे आणि बेलोरा पिकअप अशा सुमारे 5,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। बचावलेली जनावरे पुढील काळजीसाठी गौशाळेत दाखल करण्यात आली। या प्रकरणी फिर्यादी पोलीस अंमलदार राजू सूर्यभान श्रीवास यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी पुढील तपासात 2 आरोपींना अटक केली आहे। नवाब अब्दुल कुरेशी वय वर्ष 54 राहणार मोमीनपुरा आणि दशरथ सत्तूजी वाघाडकर वय वर्ष 33 राहणार मोहपाक कडमेश्वर ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। बरोबर आहे। बीट मार्शल्स नाईट बीट मार्शल पेट्रोलिंग करताना पहाटे त्यांना एक डाऊट आलं। गाडी जात होती मोतीबागेरे मोमीनपुराकडे, त्याला गाडी अडवल्यानंतर थोडा भासाबाजी झाली। त्या प्रकरणात तरी पोलीस गाडी न सोडता गोवंशीला ताब्यात घेतले। 6 गायी 3 वासरू असे 6 जनावर होते। जवळपास 1.5 लाखाचा मुद्देमाल, टोटल वाहनासहित 5 लाख मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि गोवंश येथे सुरक्षित जनावरांना पोहोचवण्यात आलेले आहे आणि त्याच्यात आरोपी शोध घेऊन एक चालक मोहपाचा आहे परमेश्वर, त्याला अटक करण्यात आले। सोबतच ज्याचं जे जनावर होते कुरेशी मोमीनपुराचं, त्याला पण अटक करण्यात आलेलं आहे। तपास PSI तिडके करत आहे। नाईट अधिकारी PSI तिडके आहे, आनंद सिंग आहे, हवालदार नितीन राऊत आणि अनुज ठाकूर, राजू श्रीवास यांनी ही कारवाई केलेली आहे।